जय हरी. एकादश स्कंदाच्या 18व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत. आपण पाहतोय की भागवत धर्मामध्ये भगवत भक्त हा नेमका कसा असतो, तर तो इंद्रियांचं अर्पण करतो. आता इंद्रियांचं अर्पण करतो हे कसं समजून घ्यायचं, तर पूर्वीच्या काळी लग्नामध्ये रुखवत केलं जायचं. मग ते रुखवत कसं साखरेपासून बनवलेलं असायचं. तर त्यामध्ये दरबारामध्ये ज्याप्रमाणे राजा, त्याचं सिंहासन, दरबारी लोक, नौकर, चाकर, भालदार, चोपदार आणि प्रजाजन सगळेच्या सगळे साखरेचेच बनवलेले असतात. त्याचप्रमाणे इंद्रियांच्या अर्पणामध्ये भक्ताला अनुभव येतो. कसा? द्रष्टा भगवत रूप, तर दृश्य देखील भगवत रूप होतं. इतकंच नाही तर दर्शन देखील भगवत रूपच बनतं. डोळ्यातून पाहणारा आत्मा जगतात आपलंच रूप पाहतो आणि इंद्रियांच्या व्यापारामध्ये ब्रह्मानंद भोगतो. आता इंद्रियांचं समर्पण कसं होतं, तर घरामध्ये दिवा लावला म्हणजे त्याचा प्रकाश खिडक्यांमधून बाहेर पडतो ना, त्याचप्रमाणे मनामध्ये श्रीहरी प्रगट झाला म्हणजे तो इंद्रियांमधून प्रेमानंदाच्या रूपानं बाहेर पडतो. अर्थात इंद्रियांचे सगळे व्यापार स्वाभाविकपणे परमात्म्यानं भरून जातात. अगदी पहिल्यांदी दृष्टी ब्रह्मरूप कशी होते ते बघूया. द्रष्टा, दृश्य आणि दर्शन तिन्हीही एकरूप होऊन जातात आणि त्यावेळी दृष्टी सहज ब्रह्मार्पण होते. भक्ताची दृष्टी जेव्हा दृश्य पाहते तेव्हा तिला त्यामध्ये देवच दिसतो. म्हणजे देव पायासी गेलो, माझा मीच देव झालो. आता जी सत्ता दृश्याला दृश्यरूपानं प्रगट करते तीच सत्ता दृष्टीमध्ये दर्शन बनते. एकाच आत्मसत्तेमध्ये द्रष्टा, दृश्य आणि दर्शन असे 3 भाग दिसतात. या तिन्हीमध्ये एकच आत्मस्वरूप भरून आहे असं जे सुंदर पाहणं आहे तेच समर्पण होय. डोळे नित्य नाना प्रकारचे नवे पदार्थ पाहतात, पण भक्तांना ते सगळं आत्मरूप दिसतं. अशा रीतीनं प्रेमाच्या सत्तेनं दृश्य दर्शनासकट दृष्टीचा विषय भगवंताला अर्पण करून भक्त दृष्टीच्या अर्पणाचे सोहळे भोगतात. कानाचीही हीच अवस्था होते. जो शब्द बोलवतो तोच कानामध्ये ऐकणारा होऊन बसतो. तसंच त्या शब्दाचा अर्थ जाणणारा पण तोच असतो. ही श्रवणाची ब्रह्मार्पणता होय. शब्द शब्दरूपानं प्रगट झाल्याबरोबर त्या शब्दास बोलवणारा त्याच्या मागे पुढे प्रगट होतो. त्यामुळं तिथे अकृत्रिम एकरूपता अनुभवास येते. थोडा जर आपण याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर विचार केला की शब्द शब्दरूपानं प्रगट झाल्याबरोबर त्या शब्दाला बोलवणारा त्याच्या मागे पुढे प्रगट होतो. हे जर आम्ही खूणगाठ बांधून ठेवली तर प्रत्येक वेळी आमच्या मुखातून निघणारा शब्द हा विचारपूर्वक असणार, समोरच्याच्या मनाला न दुखावणारा असणार, प्रत्येकाच्या सुखाचा विचार करणारा असणार. आणि जर शब्दबाणच असे चांगल्या रीतीने जर सोडले गेले तर त्याचा परिणामही अर्थातच चांगला होणार. म्हणजे समाजामध्ये हिंसक, क्रोध या गोष्टी होणार नाहीत. आणि मग तर फक्त शब्दामुळंच कितीतरी गोष्टी अनर्थाच्या घडतात, त्या सगळ्या टळतील. आणि म्हणून अशा रीतीनं श्रवणार्पणानं भगवंताचं प्रेम वाढत जातं. शब्द कानावर पडल्याबरोबर त्या शब्दाच्या अर्थाच्या अनुसंधानामध्ये आपण राहतो आणि मग अनुसंधानानं शब्द बोलवणाऱ्या आत्म्याशी अर्पण घडतं. थोडक्यात काय, तर शब्द बोलणाऱ्याशी एकात्मता दृढ केली की ते प्रेम श्रवणाच्या कक्षेत येऊन सहज ब्रह्मार्पण होतं. आणखी एक म्हणजे कसं, तर ते श्री सद्गुरूंचं वचन कानावर पडलं की मनाचं मन पण मनातच जिरून जातं. तेच श्रवण
ब्रह्मार्पण होऊन भगवंताच्या भक्तीची सार्थकता होते. आणि अशा प्रकारे श्रवणाचं श्रवण केलं असता त्यास ब्रह्मार्पणता येते आणि मग निर्हेतुक भगवत भजन आपोआप घडू लागतं. प्रेमानं संतोष पावलेला परमात्मा हा वासाचा आत्मा बनतो. मग तो आता वासाचा म्हणजे सुगंध वगैरे असा वास. मग तो परमात्मा नाकाच्या द्वारे ब्रह्मार्पणानं सुवास भोगतो. फुलाला फुलपण देणारा आत्मा आवडीनं नाकाचं नाक बनतो. मग अनेक प्रकारच्या सुवासांचा घमघमाट तो ब्रह्मार्पण भूमिकेनं भोगतो. वास घेणारा आत्मा आणि अवकाशात राहणारा वास एकरूप झाल्यानं तो भाग सहज ब्रह्मार्पण होतो. आता रसांचं अर्पण ऐका. म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे सगळंच आपल्याला ब्रह्मार्पण करायचं. तर आता रसांचं अर्पण ऐकूया. जीभ रसाचं सेवन करू लागते तेव्हा देव स्वतःच रसास्वाद बनतो. तो रसनेमध्ये येऊन राहिल्यानं रसभोगाची वृत्ती आपोआप ब्रह्मार्पण होऊन जाते. जीभ जी गोडी सेवन करते तिच्यामध्ये हरीच व्यापून असल्यानं त्या गोडीला विशेष स्वाद येऊन ती ब्रह्मार्पण होते. आणि म्हणून आम्ही काहीही केलं की त्यानंतर आपल्याकडे म्हणण्याची पद्धत काय आहे? कृष्णार्पणमस्तु. म्हणजे आम्ही हे सगळं कृष्णाला अर्पण केलेलं आहे, आता याचं माझ्याकडे काहीच नाही आहे. आणि म्हणून रस, रसना आणि रसास्वाद हे तिन्ही आत्मस्वरूपी अभेदानच घडतात. म्हणून अभेद वृत्तीनं रससेवन केला तर त्यामध्ये देखील स्वानंदाचा भोग घडतो. म्हणजे परमानंद अनुभवास येतो. कडू, मधुर हे सगळे जे अनेक प्रकारचे रस हे सेवन करत असतात ते सगळे ब्रह्मरस असल्यानं त्यांच्या सेवनात परमानंद होतो. आता स्पर्शाचं अर्पण बघूया. देहानं वस्तूला स्पर्श करताना देहामध्येच परमात्मा प्रगट होतो. अर्थात ज्या ज्या वस्तूला स्पर्श करावा तो स्पर्शभोग ब्रह्मार्पणच होऊन पुढे येतो. त्वचेनं कशास तरी स्पर्श करावा म्हटलं तर स्पर्श करण्यास भगवंता वाचून दुसरं काहीच आढळत नाही. या दृष्टीनं अभेद वृत्तीचा स्पर्श कृष्णार्पण होतो. जो जो पदार्थ घ्यावा तो परमात्म्य स्वरूप झाल्यानं स्पर्शातून परमात्मा प्रगट होतो. हात आणि पाय यांनाही हाच नियम लागू पडतो. देवाला काही द्यायला जावं तर देणारा, घेणारा आणि दान तिन्ही देव स्वतःच बनतो. पायानं जिकडं जावं तिकडचा मार्ग देव स्वतःच होतो. तसंच जो देव पायांना चालवतो तोच जमिनीला धारण करतो. या अनुसंधानानं हातापायांची कर्मे ब्रह्मस्थितीला पोहोचतात. शब्द आणि त्यास बोलवणारा यांची भेट तोंडातच होते. शब्द बोलणाऱ्याला पाहिलं की शब्द स्वतःच लाजतो. ती लाज गिळून मग जे बोलणं घडतं ते सहज ब्रह्मार्पण झालेलं असतं. शब्द निःशब्दात लीन होतो आणि निःशब्द परमात्म्याचंच शब्दांना बोलवतो. शब्द बोलवणारा परमात्मा ज्यावेळी त्या शब्दात प्रगट होतो त्यावेळी ते शब्द अर्पण होऊनच येतात. अर्पण करणाऱ्या सगट अर्पण होण्याचा विधी हा असा आहे. आता जेव्हा आपण भगवंताचं नामस्मरण करतो, समजा श्रीराम जय राम जय जय राम 13 कोटी रामनाम घ्यायचं असेल तर शेवटी हा शब्द हाही भगवंतच आहे आणि तो दिला भगवंतालाच, बोलवणारा भगवंतच, श्रवण करणारा भगवंतच, अर्पण करणारा भगवंतच. आणि म्हणून अर्पण करणाऱ्या सगट अर्पण होण्याचा विधी हा असा आहे. जय हरी.